सुप्रभातम मानव का स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संजीवनी महाविद्यालय चापोली अंतर्गत आपण सेमिस्टर फर्स्ट BA BCom BSc फर्स्ट इयर पाली SL निवडक गद्य व पद्य या ठिकाणी आपण मागील तासिकेमध्ये पुन्निका थेरी या कवितेविषयीचा सारांश आहे हा पाहिलेला आहे. तथागत बुद्धांनी प्राचीन कालखंडामध्ये सर्वप्रथम स्त्री पुरुष समतेचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि स्त्रियांना देखील स्वातंत्र्यता बहाल करून या ठिकाणी त्या देखील बुद्धिमान विद्वान आहेत आणि त्या देखील पुरुषासारख्या समर्थ आहेत हे या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या प्राचीन कालखंडातील स्त्रियांनी स्वतःच्या जीवनात आलेले प्रसंग आणि या प्रसंगाला कशा प्रकारे सामोरे जाऊन या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची निर्मिती केली. तो ग्रंथ म्हणजे थेरीगाथा. हा पाली साहित्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेलेला ग्रंथ आहे, कारण की या ग्रंथातील एकंदरीत ज्या की 73 अरहंत भिक्खुनी आहेत, या भिक्खुनींच्या जीवनाचं वर्णन स्वतः त्यांनी अतिशय रोखठोक शब्दामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशाच प्रकारची ही पुन्निका थेरी, हिचा जन्म श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या एका दासीच्या घरी झालेला आहे. ही एका दासीची मुलगी आहे आणि दासीची मुलगी असताना देखील ती कशा प्रकारे तथागत बुद्धांच्या उपदेशाने भिक्खुनी झाली आणि भिक्खुनी झाल्यानंतर जलस्नानाने मनुष्य शुद्ध होतो अशा रूढीवादी ब्राह्मणाबरोबर तिची भेट झाली. तेव्हा तिने वैज्ञानिक जोरावर त्या रूढीवादी ब्राह्मणाचा कशा प्रकारे पराभव केला आणि तथागत बुद्धांचा जो विशुद्धीचा मार्ग आहे, हा विशुद्धीचा मार्ग त्याला समजावून कशा प्रकारे त्याच्या परिवर्तन केलेलं आहे आणि त्याला भिक्खू संघामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. याचं अतिशय सुंदर असं वर्णन या पुन्निका थेरीने या ठिकाणी या कवितेतून एकंदरीत 16 गाथेतून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आज या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपण 8 गाथा या ठिकाणी पाहणार आहोत. या 8 गाथेचं भाषांतर आणि पाली जो हे आहे गाथा आहेत, ह्या गाथा आपण या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा, पहिल्या गाथेत ती काय म्हणते? उद हरी अहं सीते सदा उदकमोतरी अय्यानं दंड भयभीता वाचा दोष भयठिता. पहा, ती पूर्वाश्रमीचं वर्णन करत आहे. मी पूर्वाश्रमी काय होते? तर मी पूर्वी पाणी भरणारी दासी होते आणि माझ्या मालकाच्या शिक्षेच्या भीतीने आणि त्याच्या रागीट शब्दाच्या भीतीने घाबरून जाऊन मी काय करत असे? सतत या थंडगार पाण्यात उतरत असे. कस ब्राह्मणं त्वं भीतो सदा उदकमोतरी वेद मानेहि गतेहि सीतं वदेसे भुस्सं. तेव्हा ती त्या ब्राह्मणाला म्हणते
की हे ब्राह्मणा, तू कोणाच्या भीतीने सतत थंडगार पाण्यात उतरतोस आणि थंडीने तुझे शरीर थरथर कापत असतानाही या थंडीत कुडकुडत असतोस? अशा प्रकारचा प्रश्न या पुन्निका थेरीने या रूढीवादी ब्राह्मणाला केलेला आहे. हा अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर पुढं तो ब्राह्मण या पुन्निका थेरीला काय म्हणतो पहा. जानंती च त्वं भूती पुन्निके परिपुच्यसी करोंतं कुशलं कम्मं रुदंतं कम्मं पापकं. हा तो ब्राह्मण या ठिकाणी या पुन्निका थेरीला म्हणतो, काय म्हणतो, अगं तुला माहीत असून सुद्धा तू मला विचारतेस? कुशल कर्म करण्यासाठी आणि मी केलेले पापकर्म नष्ट करण्यासाठी मी हे पुण्यकर्म म्हणजेच जलस्नान करीत आहे. अशा प्रकारे या रूढीवादी ब्राह्मणानं या पुन्निका थेरीला उत्तर दिलेलं आहे. पहा त्यानंतर 4थ्या गाथेत काय म्हटलेलं आहे. पुन्निका थेरी म्हणती, योच उड्ढो करोंतं कुशलं कम्मं योच उड्ढो वा दहरो वा पापकम्मं. पहा 4थ्या गाथेत या ठिकाणी योच उड्ढो दहरो वा पापकम्मं पकुबती उदकाभिषेचना संपी पापकम्मा पमुचती. पहा या नंतर 4थ्या गाथेतून काय म्हटलेलं आहे पहा. हे पुन्निका थेरी या ब्राह्मणाला म्हणते, जर एखाद्या वृद्धाने म्हणजे म्हाताऱ्याने अथवा एखाद्या तरुणाने पापकर्म केले तर ते सुद्धा जलस्नान केल्याने पापकर्मातून मुक्त होतील. त्याच्यानंतर 5व्या गाथेत म्हटलेलं आहे पहा, कोणू ते इदं मखासी अजानतस्स अजानतो उदकाभिषेचना नाम पापकम्मा पमुच्यती. आणि त्यानंतर पुढच्या गाथेत 5व्या गाथेत ही पुन्निका थेरी त्या ब्राह्मणाला म्हणते, जलस्नान केल्याने पापकर्मापासून मुक्ती मिळते हे तुझ्यासारख्या अज्ञानी माणसाला कोणत्या अज्ञानी माणसाने सांगितले? हा अशा प्रकारचा प्रश्न करून या ब्राह्मणाला विचार करायला या ठिकाणी तिनं काय केलेलं आहे, भाग पाडलेला आहे. आणि पुढच्या 6व्या गाथेत काय म्हणतं पहा, सगं नुन्नं गमिसंती सभ्य मंडूक कच्छपा नागाच सुसुमाराच यच आय उदकेचरा. आणि त्याच्या पुढच्या 6व्या गाथेत ती म्हणते, जलस्नान केल्याने जर पापकर्मापासून काय होत असेल, मुक्ती मिळत असेल, तर मग पाण्यात राहणारे बेडूक, कासव, साप, सुसर हे सर्व आणि इतरही सर्वच जलचर प्राणी निश्चितच काय होतील, स्वर्गात जातील. अशा प्रकारे तिनं या ठिकाणी ब्राह्मणाला काय केलेलं आहे, अत्यंत सहज सोप्या शब्दामध्ये काय केलेलं आहे, त्याला विचार करायला लावलेला आहे. आणि त्यानंतर 7व्या गाथेत पहा काय म्हटलेलं आहे, औरंभिका सुकरिका मच्छिका मिगबंधका चोराच वज्रघाताच यच आये पापकम्मिन्नो उदकाभिषेचना तेपी पापकम्मा पमुच्चरे. आणि पहा 7व्या गाथेत ती म्हणते, मेंढ्यांचे बकऱ्यांचे मांस विकणारे, डुकराचे मांस विकणारे खाटीक, मासे पकडणारे कोळी, हरिण पकडणारे पारधी, चोर, वध करणारे खुनी हे सर्व आणि इतरही सर्वच प्रकारचे पापकर्म करणारे पाण्यात स्नान करून त्यांच्या पापकर्मातून मुक्त होतील. पहा त्यानंतर पुढच्या गाथेत म्हटलेलं आहे,
सचे इमा नदियो ते पापं पुबकतं वह्ययु पुण्यं पी मा वह्ययु तेन त्वं परिबाहिर आस. त्यानंतर 8व्या गाथेत ती म्हणती, जर ह्या नद्या त्यांच्यामध्ये स्नान केल्याने तू पूर्वी केलेले तुझे पाप वाहून नेतील, तर मग तुझे पुण्यसुद्धा का वाहून नेणार नाहीत? आणि जर असे झाले तर मग तुझ्याजवळ काय उरेल? अशा प्रकारे एकंदरीत अतिशय रोखठोक शब्दामध्ये आणि विज्ञानावर आधारित, तर्कावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न विचारून या पुन्निका थेरीने या ब्राह्मणाला काय केलेलं आहे? संभ्रमात पडलेलं आहे. आणि अशा प्रकारे एकंदरीत पुढचा जो भाग आहे तो 8 गाथा आपण या ठिकाणी पाहिलेला आहेत. पुढील ज्या 8 गाथा आहेत त्या पुढच्या तासिकेला आपण या ठिकाणी पाहूया. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत अतिशय सुंदर अशा शब्दात या पुन्निका थेरीने या रूढीवादी ब्राह्मणाला कशा प्रकारे, जे की अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी पसरवण्याचं हा जो ब्राह्मण काम करतो, या ब्राह्मणाला कशा प्रकारे निरुत्तरित केलेलं आहे याचं अतिशय सुंदर असं वर्णन या 8 गाथेतून केलेलं आपल्याला पाहावयास मिळतो. पुढील भाग आपण पुढील तासिकेतून पाहूया.